मुळ्याची भाजी. मुळ्याचा हा हिरवा हिरवागार पाला आपण चिरून घेतला आहे, धुवून स्वच्छ करून. बहुतेक वेळा आपण मुळा खातो आणि मुळ्याची पालं फेकून देतो, पण मुळ्याच्या पाल्याची भाजीसुद्धा छान लागते आणि त्याच्यात पण भरपूर विटॅमिन्स असतात. मुळा स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आहे. इथं मी 2 मुळे घेतलेत किसून आणि ही त्याच्यावरची पानं ही पण स्वच्छ धुवून चिरून घेतली आहेत. इथे आपण फोडणीसाठी तेल घेतलं आहे, त्यात जिरं टाकलं आहे आणि आता आपण हा मुळ्याचा पाला टाकून घेणार आहे. प्रथम या तेलात आणि जिऱ्यामध्ये हा पाला छान परतवून घ्यायचा आहे. पाला जरा छान चिमटला गेला म्हणजे थोडासा कमी झाला परतल्यानंतर, मग नंतर आपण त्याच्यामध्ये मुळा घालून घ्यायचा. बहुतेक जण मुळा घेतात, मुळा खातात आणि मुळ्याच्या वरची पालं ही जी पानं आहेत ती फेकून देतात. ती फेकून न देता मुळ्याची अशी भाजी करायची. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी अतिशय सुंदर लागते. पाणी वगैरे न टाकताच आपण नुसत्या तेलावरती हा धुवून घेतलेला पाला जिरं टाकून तेलात परतवून घेतला आहे. पाण्याने धुतल्यामुळे त्याला पाणी सुटतं, वेगळं पाणी टाकायची गरज नाही. आता मगाशी आपण 2 मुळ्यांचा पाला घेतला, तो पाला चिमटून त्याचा अर्धा झाला आहे. हवं असल्यास थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे. आता 2 मुळ्यांचा हा पाला आणि त्याच्यामध्ये हे 2 किसलेले मुळे आपण टाकून द्यायचे. त्याच्यात तेलात आपण जिरं हळद टाकून मुळ्याचा पाला टाकून परतून घेतला आहे आणि आता हा किसलेला मुळा ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. नुसत्याच मुळ्याच्या भाजीपेक्षा मुळाचा पाला जर त्याच्यामध्ये असला तर भाजीची चव अजून छान लागते. तेव्हा पाला फेकून न देता मुळ्याचा पाला वापरून अशी भाजी करायची. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजायला ठेवूया. ह्या मुळ्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी एकदम छान लागते. इथे मी बाजरीच्या भाकरी टाकून घेतल्या आहेत 2-3. मस्त भाकरीला छान पोपडा आला आहे. कुठल्याही हिरव्या भाज्या, मसाल्याच्या भाज्या याच्याबरोबर भाकरी छान लागते. त्यामुळे बाजरीच्या भाकरी. गरम गरम भाकरी आणि गरम गरम भाजी एकदम मस्त लागते. बघूया आपण भाजीतलं पाणी, वाफेत भाजी व्यवस्थित शिजली आहे का परतून घ्यायची. पाण्याचा अंश त्याच्यात राहायला नको, नाहीतर भाजीची चव वेगळी लागते. त्यामुळे पूर्ण अगदी वाफेमध्ये छान शिजली पाहिजे. याच्यापेक्षा जास्त भाजी शिजवायची नाही. असा कच्चा मुळा पण आपण खिचडी बरोबर वगैरे खातो किंवा सॅलेडमध्ये वगैरे त्याचा उपयोग करतो. मुळा आपला शिजला गेला आहे, तर त्याच्यात टाकून घेऊया मीठ. एक पोहा चमचा तिखट टाकून घ्यायचे. मुळा तिखटच असतो चवीला, त्यामुळे मिरच्या किंवा तिखटची जास्त गरज नसते. आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ म्हणजे बेसन टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे. किंवा जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं.
बेसन टाकून भाजी छान लागते. नुसती सुद्धा ही भाजी छान लागते. नाही जरी बेसन टाकलं तरी पण भाजी छान लागते. या भाजीची आपण थालपीठं पण अशीच करायची आहेत. पानं, मुळा, मीठ, जिरं वगैरे पिठात टाकून घ्यायचं आणि त्याची थालपीठं करायची. थोडंसं तिखट, हळद आणि त्या पिठामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ही जरी भाजी उरली केलेली तरी पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये टाकून याचं थालपीठ छान होतं. बेसन टाकून आपण परतवून घेतले. आता थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. बस अशा प्रकारे झटपट ही भाजी तयार होते. जास्त वेळ लागत नाही. चवीला पण छान लागते. तेव्हा तयार आहे आपली मुळ्याचा पाला वापरून मुळ्याची भाजी. असा नुसता कच्चा मुळा सुद्धा खायला छान लागतो खिचडी बरोबर किंवा असा जेवताना. मुळ्याचे फायदे तर तुम्हाला माहिती आहे. मुळ्याचे अनेक फायदे आहेत. गरम गरम मुळ्याची भाजी तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी. मुळ्याचा पाला आणि मुळा हा समप्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे भाजी अगदी छान लागते. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर असतं. व्हिटॅमिन सी असतं. ॲसिडिटी कमी होते, गॅस कमी होतात, डॅन्ड्रफ, केस गळती थांबते, साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, हाय BP कंट्रोलमध्ये राहतो, हार्टसाठी चांगला आहे, ॲनिमियासाठी पुष्कळ फायदे आहेत, फायदेशीर आहे, डायजेशनसाठी उत्तम आहे, अँटीऑक्सिडंट आहे. असे अनेक फायदे मुळा खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळतात. मुळ्याचा उपयोग आपण सॅलेडमध्ये, पराठा बनवण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी किंवा नुसता कच्चा मुळा पण आपण आहारामध्ये वापरतो. मुळा ही एक चांगली भाजी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मुळ्याची भाजी बनवा, खा, एन्जॉय करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. मुळा खा, निरोगी रहा.